भारतात अनेक विविध मंदिरे आढळून येतात. यातील बहुतांश मंदिरे अगदी प्राचीन असल्याचे दिसून येते. या मंदिरांचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. भारताने आजवर अनेक आक्रमणे झेलली. परकीय आक्रमणांनी भारतातील हजारो मंदिरांची नासधूस केली. अनेक आक्रमणे झेलूनही अनेक मंदिरे आजही अगदी डौलाने उभी आहेत. त्यापैकी बरीच प्राचीन मंदिरे महाराष्ट्रातील आहेत. त्याचपैकी एक मंदिर जे अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अमरनाथ म्हणजे आताचे अंबरनाथ शिव मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी असल्याचे सांगितले जाते. मात्र काही अभ्यासकांच्या मते मंदिर भूमिज म्हणजे दगडावर दगड रचून केले आहे असे मानले जाते. देशातील 12 ज्योतिर्लिंगांइतकेच हे मंदिर जुने आहे. या मंदिराभोवतीची भिंत आणि समोरचा नंदी मंडप काळाच्या ओघात नष्ट झाली, पण मंदिर मात्र टिकून आहे. सध्या हे मंदिर गाभारा व सभामंडप अशा 2 भागात आहे. त्याचा गाभारा सभामंडपापेक्षा खोलगट आहे. अंबरनाथचे शिव मंदिर 11व्या शतकातील एक ऐतिहासिक मंदिर आहे, ज्याची पूजा आज पण महाराष्ट्रात केली जाते. या मंदिराला अंबरेश्वर शिव मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर अंबरनाथ स्टेशन पासून 2 किलोमीटरवर वल्धुनी नदीच्या तटावर स्थित आहे. मंदिराच्या दगडांवर सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे. या मंदिराची बांधणी शिल्हार राजाने केली होती. या मंदिराला पांडवकालीन असल्याचेही बोलले जाते. या मंदिरावर गरुडासन विष्णू, कपालधारी शिव, विवाहपूर्वीची पार्वती, शिवपार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती चामुंडा, नटराज, काळीमाता, महिषासुरमर्दिनी अशा अनेक विविध मूर्त्या कोरलेल्या आहेत. केवळ मुंबई महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण देशातील भाविक शिवमंदिर पाहण्यासाठी येतात. महाशिवरात्री तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी या मंदिरात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. हजारो शिवभक्त या दिवसांमध्ये मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
व्हिडिओ कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.